नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणराज. सर्वप्रथम तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या या क्लासमध्ये. हा आहे आपला या नवारंभ बॅचचा फर्स्ट क्लास, म्हणजेच महाराष्ट्र बोर्डचं मॅथमॅटिक्सचा फर्स्ट क्लास. म्हणजेच महाराष्ट्र बोर्ड्स मॅथमॅटिक्स दॅट मीन्स मॅथ इज डिवाइडेड इंटू टू पार्ट्स. फर्स्ट मॅथ फर्स्ट, सेकंड वन इज मॅथ सेकंड. मॅथ फर्स्ट यानी कि अल्जब्रा, मॅथ सेकंड यानी कि जिओमेट्री. मॅथ फर्स्टमध्ये पहिला चॅप्टर जो की आहे तुमचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. या चॅप्टरला आपण आज स्टार्ट करतोय. आज जो चॅप्टर हा आहे आपला पहिला क्लास. या पहिल्या क्लासमध्ये आपण स्टार्ट करतोय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, जो की तुमचा मॅथ फर्स्टचा फर्स्ट चॅप्टर आहे. माझी प्रत्येक वेळेस आता जवळपास ॲटलिस्ट 1000 मुलं, एक 700 कितीतरी मुलं लाईव्ह आहेत. म्हणजेच काय, एक ॲटलिस्ट 1000 मुलांच्या जवळपास लाकडा जाणार आहे. तर माझा प्रत्येक वेळेस हेतू असणार आहे की माझ्या क्लासमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवलेली प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. मग याच्यासाठी माझा प्रयत्न नेहमी असा असणार की कोणताही चॅप्टर स्टार्ट करण्याअगोदर त्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन असणार, जेणेकरून तुम्हाला त्या चॅप्टरची एकदम बेसिक टू बेसिक माहिती भेटली पाहिजे. प्रत्येक कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे. आणि असं का, एकदम बेसिकपासून शिकवलं जाणार, त्यानंतर तुमची प्रत्येक कन्सेप्ट ही क्लिअर केली जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कोणतीही अडचण यायला नको. त्यानंतर क्लासमध्ये एक विकेस्ट विद्यार्थी जरी असला तरीसुद्धा त्याला प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थितरित्या समजायला पाहिजे. चला तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या या नवारंभ बॅचमध्ये मी स्वागत करतो. आज आपण स्टार्ट करतोय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. चला तर सुरुवात करूया. परत एकदा सांगतो, मी गणराज. तुम्ही सर्वजण मला प्रेमाने भैयासुद्धा म्हणू शकता. दुसरी गोष्ट, कुणालाही काहीही अडचण असली तरी सर्वांनी मला कमेंट करून कळवायचं आहे, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. तर व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, मेसेज करायचं आहे. कोणतीही अडचण असली, थोडीही अडचण असली तरी क्लास मेसेज करायचा आहे. राईट, कमेंटद्वारे तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष बघू शकत नाही, किंवा तुमचं माझं इंटरॅक्शन फक्त कमेंटद्वारे होऊ शकतं. त्यामुळे कुणाला काहीही अडचण असली तर प्लीज कमेंटद्वारे मला कळवत जा. चला तर सुरुवात करूयात आपल्या या क्लासला. हा आहे आपला क्लास 10th. कोणी हुकून चुकून वर्ग 9वी 8वीचे इथं आलेलं नाही ना? बघा, तुम्ही सर्वजण वर्ग 9वी पासआउट होऊन 10वीमध्ये गेलेले आहात. सर्वांना बोर्ड्समध्ये 90+ अबोव मार्क्स पाडायचे आहेत. सर्वांचं टार्गेट असलं पाहिजे 100 आउट ऑफ 100. मग हे 100 आउट ऑफ 100 घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जेवढे पण क्लास शिकवले जातील तर रेग्युलर क्लास तुम्हाला अटेंड करायचे. जेवढे एक्झाम्पल होतील ते सर्व एक्झाम्पल तुम्हाला परत एकदा घरी जाऊन प्रॅक्टिस करायची. त्यानंतर तुम्हाला प्रोव्हाइड केले गेले DPP म्हणले सर्वचे सर्व क्वेश्चन तुम्हाला रेग्युलरमध्ये काय करायचे, सॉल्व करायचे, जेणेकरून सर्वांना मॅक्झिमम केसमध्ये 90+4 सर्वांचा मॅथमॅटिक्स यायला पाहिजे. आणि मॅक्झिमम केसमध्ये तुमचं 100 आउट ऑफ 100 यायला पाहिजे. प्रत्येकाचं टार्गेट असलं पाहिजे 100 आउट ऑफ 100. बघा, हा आहे आपला फर्स्ट क्लास लिनियर इक्वेशन मॅथ फर्स्टचा हा फर्स्ट क्लास आहे. क्लास 10th सर्वांचा क्लास माहीत आहे. आपण सर्वजण क्लास 10thमध्ये आहोत. क्लास 10चा मॅथ फर्स्टमध्ये हा असणार आपला चॅप्टर नंबर फर्स्ट, दॅट मीन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरचा हा फर्स्ट क्लास असणार आहे. बघा, नवारंभ बॅच आहे. तुमचं सर्वांचं मी या क्लासमध्ये स्वागत करतोय. नवारंभ बॅचमध्ये क्लास 10चा मॅथमॅटिक्सची बॅच आहे नवारंभ. या बॅचमध्ये आपण आज स्टार्ट करतोय मॅथ फर्स्टचा फर्स्ट चॅप्टर, म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. कोणत्याही चॅप्टर स्टार्ट करत असताना आपण एकदम बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत त्याची तयारी करणार आहोत. तर बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरचा हा आहे क्लास नंबर फर्स्ट, यानी की लेक्चर नंबर फर्स्ट, ज्यामध्ये आपण टोटली बघणार आहे इंट्रोडक्टरी बेस लेक्चर असणार आहे. म्हणजेच या क्लासमध्ये आपण कम्प्लिटली फक्त इंट्रोडक्शन बघणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, जेणेकरून तुम्हाला तुमची प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे.
तर त्या अगोदर एक ओव्हरव्ह्यू बघूयात आपण ह्या चॅप्टरचा. चॅप्टर आहे आपला लिनियर इक्वेशन आणि हा आहे मी तुमच्यासमोर सुद्धा मीच आहे, सर्वजण मला ओळखताय. माझं नाव आहे गणराज उबाळे पाटील. माझं MSc फिजिक्स झालेलं आहे. मागील 6 ते 7 वर्षापासून मी मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स शिकवतोय. म्हणजे जवळपास 6 ते 7 वर्षाचा अनुभव आहे. आता बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता हा जो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे, हा जो चॅप्टर आहे हा मिनिमम 8 ते 12 मार्कला तुम्हाला बोर्डच्या एक्झाममध्ये विचारला जातो. पण आपला प्रयत्न फक्त हा बोर्ड एक्झाम असणार आहे का? तर नाही. भविष्यामध्ये येणाऱ्या तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जे काही क्वेश्चन येतील ते सुद्धा तुमच्याकडनं काय झाले पाहिजेत, सॉल्व्ह झाले पाहिजेत. त्यासाठी आपण मॅक्झिमम केसमध्ये बोर्ड तर कव्हर करणारच आहोत, त्यासोबत तुमचं कॉम्पिटेटिव्ह दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला हा चॅप्टर शिकवल्या जाईल. आता बघा, फर्स्ट चॅप्टर आहे मॅथ फर्स्टचा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत किंवा चॅप्टरमध्ये कोणता टॉपिक असणार, किती प्रॅक्टिस शीट आहे, सगळं एकदा ओव्हरव्ह्यू घेऊया आपण या चॅप्टरचा. कुठे लेट आलं आहे का? बघा, सिम्पल या चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू बघा काय आहे. चॅप्टर आहे आपला फर्स्ट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. यामध्ये सर्वात पहिला टॉपिक बघणार आहोत आपण, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजेच काय. याच्याही अगोदर आपण एक इंट्रोडक्टरी क्लास घेणार आहोत, जो की आजचा क्लास आहे. या क्लासमध्ये मी तुम्हाला टोटल इंट्रोडक्शन देणार आहे. जसं की लिनियर इक्वेशन स्टार्ट करण्या अगोदर आपल्याला इक्वेशन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुम्हाला इक्वेशन म्हणजेच काय, व्हेरिएबल म्हणजेच काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, कोएफिशियंट म्हणजेच काय, या बेसिक टर्म सर्वांना क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच आपण या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत. तर बघा, सर्वात पहिलं चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत, सर्वात पहिले बघायचं आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजेच काय. व्हॉट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल? इस इक्वेशन को हम लिनियर इक्वेशन कहेंगे या लिनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल कहेंगे. इन सभी चीज़ों के बारे में इस टॉपिक में हम पढ़ेंगे. टॉपिक कोणते आहेत? सर्वात पहिला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. सेकंड टॉपिक इज सायमल्टेनियस इक्वेशन अँड इट्स सोल्युशन. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच काय. त्यानंतर मेथड्स ऑफ फाइंडिंग सोल्युशन. पहिला टॉपिक लिनियर इक्वेशन, नंतर सायमल्टेनियस इक्वेशन, त्यानंतर मेथड्स ऑफ फाइंडिंग सोल्युशन हा एक टॉपिक आहे. यामध्ये मेथड्स ऑफ फाइंडिंग सोल्युशनमध्ये आपण 3 मेथड असणार आहे, इलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड अँड क्रॅमर्स रूल. इलिमिनेशन मेथडमध्ये बघा, इलिमिनेशनच्या बेसिकवरती जो पण प्रॅक्टिस सेट आहे हा प्रॅक्टिस सेट असणार तुमचा 1.1. या साईडला प्रॅक्टिस सेट लिहितो. कोणत्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काय बघणार आहोत, इलिमिनेशन मेथडच्या बेसिसवरती जो पण प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट असणार आहे 1.1. त्यानंतर ग्राफिकल मेथड ज्या प्रॅक्टिस सेटमध्ये यूज होणार आहे तो असणार आहे 1.2. म्हणजेच 1.2 या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण कम्प्लिटली काय बघणार आहोत, ग्राफिकल मेथड. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3 क्रॅमर्स रूल कुठं भेटणार आहे आपला, प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण टोटली कशाचा स्टडी करणार आहे, क्रॅमर्स रूल. किंवा मग असंही म्हणू शकतो आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये इलिमिनेशन मेथडच्या बेसिसवरती जे पण एक्झाम्पल आहे हे आपण कुठं बघणार आहोत, प्रॅक्टिस सेट 1.1. त्यानंतर ग्राफिकल मेथड्समध्ये ग्राफिकल मेथडवरती डिपेंड जे पण एक्झाम्पल्स आहेत ते कुठं असणार, प्रॅक्टिस सेट 1.2. क्रॅमर्स रूलवरती डिपेंड एक्झाम्पल्स कुठं असणार तुमचे 1.3 मध्ये असणार. इथपर्यंत काय अडचण नाही. त्यानंतर परत एक टॉपिक आहे नॉन लिनियर इक्वेशनचे सोल्युशन फाइंड करणं. याच्यावरती बेसिक जो पण प्रॅक्टिस सेट असणार आहे हा प्रॅक्टिस सेट असणार आहे 1.4. कोणत्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघणार आहोत आपण, 1.4. आणि लास्ट वन टॉपिक दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ द लिनियर इक्वेशन, दॅट मीन्स वर्ड प्रॉब्लेम. हे जे वर्ड प्रॉब्लेम आहेत दादा, तर हे वर्ड प्रॉब्लेम आपण कोणत्या प्रॅक्टिस सेटमध्ये कव्हर करणार आहोत, तर प्रॅक्टिस सेट 1.5. इथपर्यंत काय अडचण, एक सिंपल फक्त ओव्हरव्ह्यू दिला आहे तुम्हाला मी. हा जो टोटल चॅप्टर आहे हा 8 ते 12 मार्कला तुम्हाला बोर्डच्या एक्झाममध्ये विचारल्या जाईल. हा जो चॅप्टर असणार आहे हा मिनिमम किती मार्क्सला विचारला जाईल तुम्हाला, 8 to 10 मार्क्स. 8 to 12 मार्क्स. बोर्ड एक्झाम्पलमध्ये 8 to 12 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे.
चॅप्टर जो आहे हा मिनिमम किती मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो? 8 ते 12 मार्क्ससाठी. टॉपिक कोणते कोणते असणार आहे? ऑलरेडी सांगितलं मी, लिनियर इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन, मेथड्स ऑफ फाइंडिंग रूट, एलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड, क्रायमर्स रूल, त्यानंतर असणार नॉन लिनियर इक्वेशन आणि लास्ट वन इज ॲप्लिकेशन, दॅट मीन्स वर्ड प्रॉब्लेम. हा सिंपल फक्त ओव्हरव्ह्यू सांगितलं मी तुम्हाला चॅप्टरचा, की कोणत्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण कशाचा स्टडी करणार आहे आणि त्यानंतर हा चॅप्टर किती मार्क्सला विचारलेला आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण दादा? ताई समजताय? आता बघा नेक्स्ट, हा जो चॅप्टर असणार आहे याचा हा असणार आपला फर्स्ट क्लास. तो याच्यामध्ये काही अडचण नाही. 1 मिनिट. तुम्हाला काय काय करायचं? सर्वांचं टार्गेट असलं पाहिजे 100 आउट ऑफ 100. सर्वात महत्त्वाचं सर्वांचं टार्गेट काय असलं पाहिजे? 100 आउट ऑफ 100. मग 100 आउट ऑफ 100 आणण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे? सर्वात अगोदर लाईव्ह क्लास बघणार आहात. या लाईव्ह क्लासनंतर जेवढे पण एक्झाम्पल द्यातील रिप्रॅक्टिस एक्झाम्पल काय करणार आहेत? रिप्रॅक्टिस करण्यात झालेले एक्झाम्पल सर्व तुम्हाला काय करायचे? परत प्रॅक्टिस करायचे. त्यानंतर तुम्ही काय कराल? DPP, जी पण DPP तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे, म्हणजे ॲडिशनल एक्झाम्पल जे आहेत ते तुम्हाला डेली टू डेली काय करायचं आहे? प्रॅक्टिस करायचं आहे. या 3 गोष्टी जर का तुम्ही केल्यात तर ऑब्व्हियसली 100 आउट ऑफ 100 मार्क्स आणणं काही अवघड आहे का? नाही. चला तर स्टार्ट करतो आता क्लासला. हे झालं चॅप्टरचं फक्त सिम्पल बेसिक ओव्हरव्ह्यू. हा आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा फर्स्ट क्लास. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा फर्स्ट क्लास असणार आहे, म्हणजे लेक्चर नंबर फर्स्ट, ज्यामध्ये आपण काय कव्हर करणार आहोत? चॅप्टरचे वेगवेगळे टॉपिक आहेत, परंतु कोणताही चॅप्टर स्टार्ट करत असताना माझं सर्वात पहिलं लेक्चर राहत असणार तुमचं ते इंट्रोडक्टरी लेक्चर असणार. का? तर जेणेकरून तुमचं त्या चॅप्टरविषयी म्हणजे सुरुवातीपासून प्रत्येक कन्सेप्ट तुमची काय झाली पाहिजे? क्लिअर झाली पाहिजे, जेणेकरून एक विकेस्ट विद्यार्थी ज्याला काहीही नॉलेज नाही आहे त्यालासुद्धा प्रत्येक टर्म प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. आता बघा, कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणून आलेला आहात, कोण कसा आहे मला माहिती आहे का? नाही. फर्स्ट क्लास आहे. या फर्स्ट क्लासमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत? तर फर्स्ट क्लास असणार आपला हा इंट्रोडक्टरी क्लास असणार आहे. कोणता क्लास असणार दादा? इंट्रोडक्शन असणार यामध्ये. मग यामध्ये इंट्रोडक्शन म्हणजेच काय? सिम्पल आपण चॅप्टरविषयी बघणार आहोत. इंट्रोडक्टरी क्लास आहे, ज्यामध्ये आपण सर्वात पहिली टर्म बघणार आहोत, व्हॉट इज व्हेरिएबल. हे व्हेरिएबल म्हणजेच काय असतात, किंवा मग कॉन्स्टंट म्हणजेच काय आहे, या बेसिक टर्म्स आहेत ज्या की तुम्हाला क्लास 7th 8th 9th मध्ये माहिती असायला पाहिजे होती. काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल, काही अडचण नाही, मी तुमच्यासोबत आहे, काही डाऊट आला तरी विचारत जा. बघा, फर्स्ट चॅप्टर आहे. फर्स्ट चॅप्टरचा पहिला क्लास, ज्यामध्ये आपण बघतो इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत? सर्वात अगोदर व्हेरिएबल, त्यानंतर कॉन्स्टंट म्हणजेच काय, उसके बाद हमें क्या देखना है? व्हॉट इज कोएफिशिएंट, व्हॉट इज कोएफिशिएंट, आणि या कोएफिशिएंट नंतर आपण बघणार आहोत इक्वेशन. अजून चॅप्टरला स्टार्ट होणार आहे का? तर नाही. त्यानंतर बघणार आहे आपण इक्वेशन, आणि इक्वेशन नंतर बघणार आहोत आपण लिनियर इक्वेशन म्हणजेच काय. सिंपल इंट्रोडक्टरी पार्ट आहे, ज्यामध्ये आपण करणार आहोत सर्वात अगोदर व्हेरिएबल म्हणजेच काय, जे की तुम्हाला ऑलरेडी माहीत असायला पाहिजे होतं, राइट? व्हेरिएबल, उसके बाद हमें देखना है कॉन्स्टंट, व्हॉट इज कोएफिशिएंट, त्यानंतर इक्वेशन म्हणजेच काय, त्यानंतर लिनियर इक्वेशन म्हणजेच काय. हे सगळे टॉपिक आपण आजच्या या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत. जे टॉपिक कव्हर होतील ते होतील, बाकी राहिलेले आपण उद्या कव्हर करूया, राईट? ठीक आहे, चला तर क्लासला स्टार्ट करतो आहे. हा आहे आपला लिनियर इक्वेशनचा. परत एकदा सांगतो, कोणा लेट जॉईन झाला असेल, लिनियर इक्वेशन मॅथ फर्स्टचा फर्स्ट चॅप्टर आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा हा फर्स्ट क्लास म्हणजेच लेक्चर नंबर फर्स्ट. या क्लासमध्ये आपण सिंपल इंट्रोडक्टरी क्लास असणार आहे. यामध्ये आपण कव्हर करणार आहोत व्हेरिएबल म्हणजेच काय, बेसिक टर्म्स, व्हेरिएबल, कॉन्स्टंट, कोएफिशिएंट, इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन.
की ऑलरेडी तुम्हाला माहिती असायला पाहिजे, पण माहिती आहे की नाही मला माहिती नाही. त्यासाठी माझा प्रत्येक वेळेस प्रयत्न असा असणार आहे की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. मग सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करूयात व्हेरिएबलपासून. इथपर्यंत काय अडचण आहे का दादा? ताई समजत्या सगळ्या गोष्टी? काहीही डाऊट आला तर मला बिनधास्तपणे विचारा. एक कमेंटद्वारे आपण एकमेकांसोबत इंटरॅक्ट होऊ शकतो. नेक्स्ट बघा. मग आता सर्वात पहिले आपण स्टार्ट करतो. व्हॉट इज व्हेरिएबल? व्हेरिएबल कशाला म्हणायचं? हा व्हेरिएबल म्हणजेच काय असतं? मी एक सिंपल क्वेश्चन जर का तुम्हाला विचारला, कुणाला माहिती आहे का व्हेरिएबल म्हणजेच काय? नाही माहिती, काही अडचण नाही, मी तुमच्यासोबत आहे. बघा, व्हेरिएबल म्हणजेच काय? कोणी सांगू शकाल? व्हेरिएबल म्हणजेच काय? मी सिंपल एक क्वेश्चन विचारला. क्लास 9 तुम्ही सर्वजण एक्झाम दिलेली आहेत, सर्वजणांना मार्क्स पडतील. मी जर विचारलं तुम्हाला क्लास 9मध्ये किती पर्सेंटेज आलेले आहेत? आता जवळपास इथं 700 ते 800 मुलं मला लाईव्ह दिसत आहेत. तर प्रत्येकाला मार्क्स सारखे असतील का? नाही. मॅक्झिमम केसमध्ये कुणाकुणाचे सारखे असतील, पण अप्रॉक्सिमेटली सर्वांचे मार्क्स काय असणार आपले वेगवेगळे असणार आहे. मग कुणाला 10% तर कुणाला नसणार आहे. सगळेजण 35%च्या अबोव असणार. कोणाला 90%, कोणाला 91, कोणाला 20. परंतु ही जी व्हॅल्यू आहे ही फिक्स आहे का? नाही. प्रत्येकाचे मार्क्स किंवा प्रत्येकाचे पर्सेंटेज हे काय आहेत? वेगवेगळे आहेत. म्हणजे स्टुडंट टू स्टुडंट तुमचे मार्क्स किंवा पर्सेंटेज काय होत आहेत? चेंज होत आहे. किंवा सपोज एक एक्झाम्पल घ्या. मी तुमची मॅथची टेस्ट घेतली 100 मार्क्सची. आता 100 मार्क्सची टेस्ट चेक झाल्यानंतर प्रत्येकाला सेम मार्क्स पडतील का? तर नाही. स्टुडंट टू स्टुडंट तुमचे मार्क्स काय होणार आहेत? व्हॅरी होणार आहेत, म्हणजे चेंज होणार आहेत. म्हणजेच काय होतं? तुमचे मार्क्स कंटिन्युअसली चेंज होतात. स्टुडंट टू स्टुडंट चेंज केला तर मार्क्स काय होतात? चेंज. किंवा मी सिंपल एक क्वेश्चन विचारला की तुम्ही ज्या स्कूलमध्ये आहात, प्रत्येकजण आहे, जवळपास 700-800 मुलं आहेत, प्रत्येकजण वेगवेगळ्या स्कूलचा आहे. मी जर विचारलं तुमच्या क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत, तर काहींचा आन्सर असेल 10 विद्यार्थी, काहींचा आन्सर असेल 20 विद्यार्थी, काहींचे 50 असू शकतात, काहींचे 100 असू शकतात, काहींचे 120, काहींचे 200, 250, 500 असे वेगवेगळा नंबर असणार. मग हा नंबर कॉन्स्टंट आहे का? नाही. सेम आहे का? नाही. प्रत्येक स्कूलसाठी नंबर ऑफ स्टुडंट सेम आहेत का? नाही. प्रत्येक स्कूलनुसार ते नंबर ऑफ स्टुडंट काय झालेलं आहे? चेंज झालेलं आहे. त्याचसारखं तुमचे मार्क्ससुद्धा काय आहे? स्टुडंट टू स्टुडंट काय असणार आहे? चेंज असणार आहे. तसेच तुमचे नंबर ऑफ स्टुडंट्स स्कूल्स टू स्कूल्स काय असणार आहे? चेंज असणार आहे. मग हा नंबर काय होतो बरं? चेंज. मग नेमकं व्हेरिएबल कशाला म्हणायचं? मग अशा केसमध्ये हा जे चेंजिंग नंबर असतात ना, यांना आपण एक अल्फाबेट कन्सिडर करतो. काय कन्सिडर करणार आहोत? अल्फाबेट्स. जसं की माझ्यासमोर एक विद्यार्थी आहे, त्यांच्या शाळेमध्ये किती मुलं आहेत मला माहिती नाही. मी म्हटलं एक्स विद्यार्थी आहेत. एक्स विद्यार्थी आहेत म्हणजेच काय? फिक्स नंबर मला माहिती आहे का? नाही. त्याच्याऐवजी मी एक व्हेरिएबल कन्सिडर केलेलं आहे आणि त्या व्हेरिएबललाच आपण काय म्हणणार आहोत? एक अल्फाबेट्स कन्सिडर केलेलं आहे आणि त्या अल्फाबेट्सलाच आपण काय म्हणणार आहोत? व्हेरिएबल. नाही समजलं? समजा जसं की फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे, मी त्याला म्हटलं त्याचे मार्क्स मला माहिती नाही, मी काय कन्सिडर करणार आहे? त्याला एक्स मार्क्स मिळाले. एक्स मार्क्स मिळाले म्हणजेच काय? त्याचे मार्क्स मला माहिती नव्हते, म्हणून मी त्याच्याऐवजी एक व्हेरिएबल एक अल्फाबेट कन्सिडर केला, ज्या अल्फाबेट्सला आपण काय म्हणणार आहोत? व्हेरिएबल. मग सिम्पल व्हेरिएबल म्हणजेच काय? ज्याची व्हॅल्यू कंटिन्युअसली काय होणार आहे? चेंज होणार आहे. व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल? व्हेरिएबल आपण कशाला म्हणायचं दादा? तर बघ, परत एकदा सांगतोय. व्हेरिएबल आपण कशाला म्हणणार आहोत? बघ, द क्वांटिटी whose व्हॅल्यू चेंजिंग. अशी क्वांटिटी ज्याची व्हॅल्यू काय होते? चेंज होते. कंटिन्युअसली काय होते? चेंज. म्हणजे फिक्स राहते का दादा? नाही. बघा, व्हेरिएबल कशाला म्हणणार आहे? अशी टर्म किंवा अशी क्वांटिटी ज्याची व्हॅल्यू कंटिन्युअसली काय होते? चेंज होते, त्याला आपण काय म्हणणार आहोत? व्हेरिएबल. मग या व्हेरिएबलची व्हॅल्यू जी आहे ही फिक्स आहे का? नाही. नॉट अ फिक्स. फिक्स व्हॅल्यू आहे का? नाही. नॉट अ फिक्स. फिक्स व्हॅल्यू असणार आहे का? तर नसणार आहे. इथपर्यंत काय अडचण नाही. नेक्स्ट बघा, मग हे जो अल्फाबेट्स आहे, अल्फाबेट्स आपण कशासाठी यूज करतो? व्हेरिएबलला रिप्रेझेंट करण्यासाठी. व्हेरिएबल म्हणजेच काय? एक अननोन व्हॅल्यू असणार आहे. काय असणार आहे? अननोन व्हॅल्यू. त्यानंतर सांगतो बघा, व्हेरिएबल म्हणजेच काय? अशी क्वांटिटी जी कंटिन्युअसली काय होते? चेंज, त्याला आपण व्हेरिएबल म्हणणार आहे. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण? व्हेरिएबल इज रिप्रेझेंटेड बाय. कशाने रिप्रेझेंट करणार आहे? रिप्रेझेंटेड
बाय. कशाने रिप्रेझेंट करणार आहे तर अल्फाबेट्सने. कशाने रिप्रेझेंट करणार आहे अल्फाबेट्स. मग कोणता अल्फाबेट्स. व्हेरिएबल्स आर रिप्रेझेंटेड बाय अल्फाबेट्स. व्हेरिएबल आपण कशाने रिप्रेझेंट करतो अल्फाबेट्सना. मग कोणते अल्फाबेट्स तर ए पासून झेड पर्यंत तुम्ही कोणताही अल्फाबेट्स यूज करू शकता. अल्फाबेट्स रिप्रेझेंट करण्यासाठी आपण व्हेरिएबल रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कोणताही अल्फाबेट्स यूज करू शकतो ए पासून तर झेड पर्यंत. इथपर्यंत काय अडचण आहे का दादा नाही. ताई समजताय. सिंपल काय सांगितलं परत एकदा सांगतो बघ. व्हेरिएबल कशाला म्हणणार आहे अशी क्वांटिटी जी कंटिन्युअसली काय होते चेंज. जसे की तुमचे नंबर ऑफ स्टुडंट्स स्कूल टू स्कूल काय झालेले आहेत चेंज झालेले आहेत. तुमचे मार्क्ससुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यानुसार काय असणार वेगवेगळे असणार आहे. मग त्यांच्यासाठी आपण एक अल्फाबेट्स यूज करतो. अल्फाबेट्स म्हणजेच काय असणार तुमचा व्हेरिएबल असणार. अजून काय ॲड करू शकतो आपण. अल्फाबेट्स म्हणजेच काय आहे तर अननोन व्हॅल्यू असणार आहे. काय असणार आहे अननोन व्हॅल्यू. अल्फाबेट्स इज नथिंग बट यूज टू. कशासाठी यूज करतो आपण used to represent unknown व्हॅल्यू. अननोन व्हॅल्यूला रिप्रेझेंट करण्यासाठी ऑब्विसली आपण काय यूज करणार आहोत यूज टू अननोन व्हॅल्यू. अल्फाबेट्स आपण कशासाठी यूज करणार आहे तर अननोन व्हॅल्यूला रिप्रेझेंट करण्यासाठी. बघा सिंपल. व्हेरिएबल म्हणजेच काय की व्हेरिएबल म्हणजे अशी क्वांटिटी आहे जी कंटिन्युअसली चेंज होते. सर्वात अगोदर व्हेरिएबल आपण कशाने रिप्रेझेंट करणार आहे तर अल्फाबेट्सने. मग कोणता अल्फाबेट्स यूज करू शकतो आपण दादा तर ए पासून झेड पर्यंत कोणताही अल्फाबेट्स आपण यूज करू शकतो. जसे की एक्स वाय पी क्यू आर जो वाटेल तो व्हेरिएबल तुम्ही यूज करू शकता. मग कॅपिटल यूज करायचा की स्मॉल यूज करायचा कोणताही यूज करा काही अडचण नाही. त्यानंतर व्हेरिएबलचा यूज आपण का करतो अननोन व्हॅल्यूला रिप्रेझेंट करण्यासाठी. कशासाठी यूज करणार जसं की फॉर एक्झाम्पल तुमचे मार्क्स मला माहिती आहे का नाही. किंवा माझं एज तुम्हाला माहीत नाही. माझं एज तुम्हाला माहीत आहे का नाही. मग अशा केसमध्ये आपण माझं एज काय कन्सिडर करू शकता एक्स इयर. म्हणजेच काय व्हॅल्यू माहिती नाही. मग जी व्हॅल्यू तुम्हाला माहिती नाही त्याच्याऐवजी आपण एक अल्फाबेट्स यूज करतो. त्या अल्फाबेट्सला आपण काय म्हणणार आहे व्हेरिएबल म्हणणार आहोत. इथपर्यंत कुणाला काय अडचण नाही. काय डाऊट असला तर नक्कीच विचारा. त्यानंतर बघा आता कॉन्स्टंट म्हणजेच काय व्हेरिएबलपर्यंत काय अडचण आहे का नाही. सिंपल. व्हेरिएबल म्हणजेच काय सांगितलं आहे दादा की ज्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नाही आहे त्याच्याऐवजी तुम्ही एखादा अल्फाबेट्स यूज करता. त्या अल्फाबेट्सला आपण सिंपल काय म्हणणार आहोत व्हेरिएबल म्हणणार आहोत. आता बघा कॉन्स्टंट म्हणजेच काय जसं की फॉर एक्झाम्पल मी हा जर का ड्रॉ केला एक सिम्बॉल इथं ड्रॉ करतोय. बघा हा सिम्बॉल कशाचा आहे 5 आहे. काय आहे सिम्बॉल या सिम्बॉलला आपण काय म्हणणार आहोत 5. परत अमेरिकामध्ये जर का गेलो मी आणि परत असाच सिम्बॉल ड्रॉ केला तरीसुद्धा याला आपण काय म्हणणार आहोत 5च म्हणणार आहे. म्हणजे 5ची व्हॅल्यू चेंज होते का नाही. याला प्रत्येक विद्यार्थी काय म्हणणार आहे 5च म्हणणार आहे. म्हणजे प्रत्येकासाठी व्हॅल्यू सेम आहे फिक्स आहे. मग ज्याची व्हॅल्यू फिक्स असते त्याला आपण काय म्हणणार आहोत कॉन्स्टंट. काय म्हणणार आहे कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट कशाला म्हणणार आहोत अशी क्वांटिटी ज्याची की व्हॅल्यू काय असणार आहे फिक्स असणार आहे. ज्याची व्हॅल्यू फिक्स असते त्याला आपण सिंपल काय म्हणणार आहोत कॉन्स्टंट. द क्वांटिटी whose value is fixed. अशी क्वांटिटी ज्याची की व्हॅल्यू काय असणार आहे फिक्स असणार आहे. whose value is fixed. अशी क्वांटिटी ज्याची व्हॅल्यू फिक्स असते त्याला आपण काय म्हणणार आहोत कॉन्स्टंट म्हणणार आहोत. मग कॉन्स्टंट काय आहे बघा जेवढे पण न्यूमेरिकल व्हॅल्यू आहेत 1 2 4 1 पासून 0 पासून तर इन्फिनिटीपर्यंत
हे सर्वच्या सर्व नंबरचे व्हॅल्यू काय असतात, सेम असतात. सेम म्हणजेच कॉन्स्टंट असतात, म्हणजेच काय असणार आहे, फिक्स असणार आहे. त्यांचे व्हॅल्यू चेंज होऊ शकतात का, नाही. या 5ला कोणी 10 म्हणणार आहे का, नाही. या 5ला कोणी अदर एखादा नंबर आपण म्हणू शकतो का, नाही म्हणता येणार. म्हणजे याची जी काही व्हॅल्यू आहे ही काय असणार आहे, फिक्स असणार आहे. मग एक्झाम्पल कोणतं असणार याचं बघा. एक्झाम्पल म्हणून आपण काय लिहू शकतो, ऑल नंबर्स. ऑल नंबर्स किंवा न्यूमेरिकल व्हॅल्यूज. ऑल नंबर्स आर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ऑल नंबर्स काय आहे, कॉन्स्टंट. इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. अननोन व्हॅल्यूला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण व्हेरिएबलचा यूज करतो, तर ज्याची व्हॅल्यू फिक्स आहे ती आपण कशाने रिप्रेझेंट करतो, कॉन्स्टंट. इथपर्यंत काय अडचण नाही. लक्षात येईल सर्वांच्या. यानंतर अजून एक टर्म्स आहे बघा, जे की आपण या चॅप्टरमध्ये यूज करणार, ती आहे कोइफिशियंट. आता कोइफिशियंट कशाला म्हणायचं, व्हेरिएबलपर्यंत काय अडचण नाही. कॉन्स्टंट म्हणजे सर्वांना समजला आहे. आता कोइफिशियंट म्हणजेच काय, तुम्हाला व्हेरिएबल समजला, तुम्हाला कॉन्स्टंट माहिती आहे, मग आता कोइफिशियंट म्हणजेच काय. व्हेरिएबल म्हणजेच काय, अल्फाबेट्स असणार. कॉन्स्टंट आपण कशाला म्हणणार आहोत, ऑल नंबर्सला आपण काय म्हणणार आहे, किंवा न्यूमेरिकल व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहोत, सिम्पल कॉन्स्टंट म्हणणार. ऑल न्यूमेरिकल व्हॅल्यू काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि ऑल अल्फाबेट्सला आपण काय म्हणणार आहोत, व्हेरिएबल म्हणणार आहोत. व्हेरिएबलची व्हॅल्यू फिक्स नसते, कॉन्स्टंटची व्हॅल्यू फिक्स असते. व्हेरिएबल यूज केला जातो अननोन व्हॅल्यूला रिप्रेझेंट करण्यासाठी. आता नेक्स्ट बघा, मग कोइफिशियंट कशाला म्हणायचं. मग हा कोइफिशियंट म्हणजेच काय दादा, तो कोइफिशियंट म्हणजेच एखाद्या व्हेरिएबल समोर जो पण कॉन्स्टंट नंबर असतो, त्या कॉन्स्टंट नंबरला आपण काय म्हणणार आहे, तर कोइफिशियंट म्हणणार. जसं की फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल राईट डाऊन केले. मी जर का या ठिकाणी लिहिलं असं 5x. आता एक्झाम्पल बघितल्यावर तुमच्या काय लक्षात येईल, हा तर एक कॉन्स्टंट नंबर तुम्हाला दिसतोय. हा काय आहे, कॉन्स्टंट. बघितलं असेल ना असं एक्झाम्पल कुठतरी. हा काय आहे, कॉन्स्टंट नंबर आहे, आणि हा काय आहे, व्हेरिएबल आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्हीसुद्धा टर्म्स सोबत आहे. कोणत्या कोणत्या, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट. मग ज्यावेळेस अशी कंडिशन असेल तर हा जो आहे तर हा व्हेरिएबलच आहे, आणि या व्हेरिएबलला आपण काय म्हणणार आहोत, हा अल्फाबेट्स आहे, आणि अल्फाबेट्सला आपण काय म्हणत असतो, व्हेरिएबल. इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. हा नंबर आहे, नंबर आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत, कॉन्स्टंट. काय म्हणणार आहे, कॉन्स्टंट. नंबर म्हणजेच काय असणार दादा, कॉन्स्टंट असणार आहे. परंतु हा कॉन्स्टंट जो काही नंबर आहे हा कुणासोबत आहे, तो व्हेरिएबल सोबत. मग ज्यावेळेस असा कॉन्स्टंट नंबर व्हेरिएबल सोबत असणार आहे त्यावेळेस आपण त्या कॉन्स्टंट नंबरला म्हणणार आहोत कोइफिशियंट. काय म्हणणार आहोत दादा, कोइफिशियंट. ताई समजतंय, बघ कोइफिशियंट आपण कशाला म्हणणार आहे, कोइफिशियंट. सिंपल बघा, जेव्हा जेव्हा व्हेरिएबल सोबत कॉन्स्टंट नंबर असेल तेव्हा तेव्हा आपण त्या कॉन्स्टंट नंबरला काय म्हणणार आहोत, तर कोइफिशियंट म्हणणार आहोत. बघा सिंपल आहे. या ठिकाणी काय दाखवलं होतं, हा 5x आहे. हा 5 कुणासोबत आहे, तो व्हेरिएबल सोबत आहे. आणि जेव्हा जेव्हा कॉन्स्टंट हा व्हेरिएबल सोबत असतो तेव्हा तेव्हा त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणणार आहे, कोइफिशियंट म्हणणार आहोत. मग सिंपल कोइफिशियंट म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, सिंपल कोइफिशियंट म्हणजेच काय काय राईट डाऊन करू शकतो, द कॉन्स्टंट in front of variable, in front of variable. व्हेरिएबलच्या समोर जो पण कॉन्स्टंट नंबर असेल त्या कॉन्स्टंट नंबरला आपण काय म्हणणार आहोत, तर कोइफिशियंट म्हणणार आहोत. बघा परत सांगतो एक मिनिट. बघा सिंपल यावेळेस आपण असंही राईट डाऊन करू शकतो, हा कोइफिशियंट म्हणजेच काय, नंबर इंटू एखादा रॅन्डम टर्म आहे, नंबर इंटू व्हेरिएबल. काय असणार आहे, नंबर इंटू व्हेरिएबल. बघा नाही तर हा एक नंबर आहे, हा एक व्हेरिएबल आहे. हा काय आहे, नंबर, हा काय आहे, व्हेरिएबल. मग नंबर इंटू जर का व्हेरिएबल असला किंवा नंबर इंटू जर का अल्फाबेट्स असला तर हा जो नंबर आहे या नंबरला आपण काय म्हणणार आहोत, तर कोइफिशियंट म्हणणार आहोत. कोइफिशियंट म्हणजेच काय, कॉन्स्टंटच असणार आहे. हा सुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट. मग कोणता कॉन्स्टंट असणार, जो व्हेरिएबलच्या समोर आहे. व्हेरिएबलच्या समोरच्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणणार आहोत, तर कोइफिशियंट म्हणणार आहोत. नाही समजलं
परत एक्सप्लेन करतोय बघा एकदा. परत एकदा सांगतो. सिंपल एक एक्झाम्पल राईट डाऊन करतोय. एक सिंपल एक्झाम्पल राईट डाऊन केलं मी या ठिकाणी. हा 10p प्लस 5, 10p प्लस 5 यापैकी कोणता नंबर किंवा कोणती टर्म ही कॉन्स्टंट असणार, कोण व्हेरिएबल असणार आणि कोण कोएफिशियंट असणार सांगू शकता का? बघा पटापटा कमेंट करा ज्यांना माहिती आहे. तर बघा सिंपल, हा एक काय नंबर आहे, हा काय आहे नंबर. हा जो दिसतोय हा काय आहे, एक नंबर आहे. मग नंबर जर आहे तर मग या नंबरला आपण काय म्हणणार आहोत? सिंपल हा नंबर आहे आणि नंबर्सलाच आपण काय म्हणतो तर कॉन्स्टंट. नंबरला आपण काय म्हणणार आहोत? कॉन्स्टंट. म्हणजेच हा काय आला तुमचा कॉन्स्टंट आहे. याला कॉन्स्टंट का म्हटलं? कॉन्स्टंट का म्हटलं? कारण हा नंबर आहे. प्रत्येक नंबर हा काय असतो? कॉन्स्टंट. त्यानंतर बघा इथं सुद्धा हा काय दिसतोय तुम्हाला? या ठिकाणी सुद्धा हा 10 काय आहे? नंबरच आहे. हा 10 सुद्धा काय आहे? नंबर. परंतु या नंबरला आपण हा 10 सुद्धा काय आहे? नंबर आहे. मग या नंबरला आपण काय म्हणू शकतो? कोएफिशियंट. नंबर म्हणजेच काय असणार आहे? कॉन्स्टंट. नंबर म्हणजेच काय असतो? कॉन्स्टंट. परंतु हा नंबर कुणासोबत आहे? तो व्हेरिएबल सोबत आहे. हा समोरची टर्म कोणती आहे? व्हेरिएबल. आणि ज्यावेळेस हा कॉन्स्टंट नंबर व्हेरिएबल सोबत असतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहे? तो कोएफिशियंट. काय म्हणणार आहे दादा? कोएफिशियंट. काही अडचण आहे का? समजतंय? कोएफिशियंट. कोएफिशियंट का म्हटलं? सिंपल याला तुम्ही कॉन्स्टंट सुद्धा म्हणू शकता, काहीही अडचण नाही. हा सुद्धा एक कॉन्स्टंटच आहे. काय असणार? कोएफिशियंट म्हणजेच काय? कोएफिशियंट सुद्धा एक कॉन्स्टंटच आहे, परंतु असा कॉन्स्टंट जो कुणासोबत असतो? व्हेरिएबल सोबत. आता इथं जर का व्यवस्थित ऑब्झर्व केलं, हा जो पी आहे, हा पी, या पीची व्हॅल्यू तुम्हाला फिक्स दिसते का? नाही. किंवा अल्फाबेट्स आहे. काय आहे? अल्फाबेट्स. आणि अल्फाबेट्सला आपण काय म्हणतो? अल्फाबेट्स. आणि अल्फाबेट्स हा कशासाठी यूज केला जातो? तर अननोन व्हॅल्यूला रिप्रेझेंट करण्यासाठी. डॅट मीन्स त्याला आपण म्हणणार आहेत व्हेरिएबल. मग इथं हा पी मीन्स काय असणार? सिंपल व्हेरिएबल असणार. काय असणार दादा? व्हेरिएबल. काही अडचण? समजतंय? व्हेरिएबल. सिंपल 5 एक नंबर आहे. नंबर असल्यामुळे आपण त्याला काय म्हटलं? कॉन्स्टंट. त्यानंतर हा सुद्धा 10 एक कॉन्स्टंट आहे, पण हा कोणासोबत आलेला आहे? व्हेरिएबल सोबत, म्हणून याला म्हटलं आपण कोएफिशियंट. जेवढे पण कोणत्याही इक्वेशन किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये जेवढे पण अल्फाबेट्स असतील त्या अल्फाबेट्सला आपण सिंपल काय म्हणणार आहोत? तर व्हेरिएबल म्हणणार आहोत. इथपर्यंत काय अडचण आहे का? कोणाला काय अडचण असली तर प्लीज कमेंटद्वारे मला कळवा. काही अडचण? चला राईट डाऊन करा. समजलं दादा? काही अडचण? बघा नेक्स्ट टर्म आहे इक्वेशन. नेक्स्ट टर्म आपण बघतोय इक्वेशन. आता क्लास 8मध्ये सुद्धा तुम्ही इक्वेशन बघितलेलं आहे, 9मध्ये सुद्धा इक्वेशन बघितलेलं आहे, आणि आता आपण आलो क्लास 10मध्ये. इक्वेशन माहीत असायला पाहिजे, राईट? ज्यांना माहीत आहे व्हेरी गुड. ज्यांना माहीत नाही त्यांचीही काही अडचण नाही, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा, कारण मी सर्वांना सांगणारच आहे. मी असं म्हणणार नाही कधी तुम्ही या गोष्टी शिकलेल्या असणार. बघा माझं कामच आहे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे, फक्त तुम्ही विचार मला. मग आता इक्वेशन म्हणजेच काय? व्हेरिएबल समजला, कॉन्स्टंट समजला, कोएफिशियंट समजला. मग आता इक्वेशन म्हणजेच काय? कशाला इक्वेशन म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय इक्वेशन? इक्वेशन कशाला म्हणू शकतो आपण? इक्वेशन म्हणजेच काय? तर सिंपल लँग्वेजमध्ये आपण समजून घेऊयात. व्हॉट इज इक्वेशन? त्याही अगोदर एक टर्म समजणं महत्त्वाचे आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अल्जेब्रिक एक्सप्रेशन कशाला म्हणायचं? अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय असतं? तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजेच ज्यावेळेस 2 किंवा 2पेक्षा टर्म एकत्र येतात त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहे? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. जसं की सिंपल हा 5 काय एक नंबर आहे, पण मी परत जर का इथं 10x लिहिलं असतं तर याला आपण काय म्हणणार आहे? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. का अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतोय? कारण इथे एक सिंगल वेगळी टर्म आहे, ही सुद्धा एक वेगळी टर्म आहे. मग एकापेक्षा जास्त टर्म्स असतील त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहे? त्या एक्सप्रेशनला काय म्हणणार आहे? अल्जेब्रिक एक्सप्रेशन, राईट? मग एक्झॅक्टली आता लिनियर इक्वेशन म्हणजे काय, किंवा कोणत्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण इक्वेशन
म्हणू शकतो. तर असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे इक्वॅलिटीला रिप्रेझेंट करतं आहे. कशाला रिप्रेझेंट करणार आहे? इक्वॅलिटीला. जसं की फॉर एक्झाम्पल डेफिनेशन राईट डाऊन करतो. द अल्जेब्रिक एक्सप्रेशन the algebraic expression which represents equality असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे कशाला रिप्रेझेंट करणार आहे दादा? इक्वॅलिटीला रिप्रेझेंट करणार आहे. असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे इक्वॅलिटीला रिप्रेझेंट करते त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण काय म्हणणार आहे? तर इक्वेशन म्हणणार आहोत. मग इक्वॅलिटीला रिप्रेझेंट करणं म्हणजेच काय? एक्झाम्पल घेऊन आपण समजूयात, काही अडचण नाही. आता बघा त्या अगोदर, किंवा आपण सिंपल असंही म्हणू शकतो, द अल्जेब्रिक एक्सप्रेशन विच कंटेन इज इक्वल टू साइन द algebraic expression in which the algebraic expression in which left hand side is equal to the right hand side. असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये काय असणार आहे? लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्या एक्सप्रेशनमध्ये लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड जर असली तर त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण काय म्हणणार आहोत? तर इक्वेशन म्हणणार आहोत. नाही समजलं एक्झाम्पल घेऊन समजलं. जसं की फॉर एक्झाम्पल बघा एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स बघा सिंपल. या ठिकाणी काय केलं, एक एक्झाम्पल राईट डाऊन केलं मी, जे पहिलं आपण ऑलरेडी घेतलं होतं. बघा एक 5x किती टर्म्स आहेत? तर 5x प्लस 2, दोनपेक्षा जास्त टर्म्स आहेत. इथं 5x प्लस 2 आहे, ही एक टर्म वेगळी आहे, ही एक टर्मसुद्धा वेगळी आहे. याला आपण काय म्हणणार? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. परंतु इथे कुठे तुम्हाला इज इक्वल टू साईन दिसतंय का? नाही. इज इक्वल टू, मी जर का असं एक्सप्रेशन याला कंटिन्यू केलं, इज इक्वल टू द 12, 5x प्लस 2 इज इक्वल टू 12. हे सिम्पल एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. आता या एक्सप्रेशनमध्ये तुमच्या काय लक्षात येईल की हे जे एक्सप्रेशन आहे हे इक्वॅलिटीला रिप्रेझेंट करतं आहे. आता इक्वॅलिटीला रिप्रेझेंट करतं असं का म्हटलं आपण? हे जे साईन आहे हे कोणतं साईन आहे? इज इक्वल टू साईन आहे. कोणतं साईन आहे? इज इक्वल टू. मग इज इक्वल टू साईन कशाला रिप्रेझेंट करत असतं? तर इक्वॅलिटीला. किंवा सिम्पल असं म्हणू शकतो आपण, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. आता बघा लेफ्ट हँड साईड कशाला म्हणायचं? सिंपल, ही इज इक्वल टू साईन आहे, याच्या ही जी साईड असते याला म्हणतो आपण लेफ्ट हँड साईड. याला काय म्हणणार आहोत आपण? लेफ्ट हँड साईड. LHS म्हणजेच काय? लेफ्ट हँड साईड. त्यानंतर इज इक्वल टू साईडच्या ही जी साईड असणार आहे याला म्हणणार आहोत आपण राईट हँड साईड. काय म्हणणार आहे? राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड. इज इक्वल टू साईन आहे, इज इक्वल टू साईनच्या या साईडला जी पण व्हॅल्यू असणार आहे याला म्हणणार आपण लेफ्ट हँड साईड. माझ्या हाताकडे बघू नका, हा माझा उजवा हात आहे. पण तुमचा कोणता असणार आहे? या साईडला तुमचा उजवा या साईडला असणार आहे, डावा या साईडला असणार. या साईडला आपण काय म्हणणार? लेफ्ट हँड साईड. आणि या साईडला आपण काय म्हणणार आहोत? राईट हँड साईड. मी इज इक्वल टू साईन आहे, माझ्या या साईडला ज्या काही व्हॅल्यू असतील याला म्हणणार आपण लेफ्ट हँड साईड, आणि या साईडला ज्या व्हॅल्यू असतील याला आपण काय म्हणणार आहोत? राईट हँड साईड. मग असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड कशाने सेपरेट केलेले आहेत? इज इक्वल टू साईनने.
अशा अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण काय म्हणणार आहोत, तर इक्वेशन म्हणणार आहोत. हे झालं एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर सेकंड बघा. x² = 16. हे सुद्धा काय आहे, इक्वेशन. काय इक्वेशन म्हणणार आहोत आपण याला, कारण याच्यामध्ये सुद्धा लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय असणार आहे. इथं काय लक्षात येत आहे, या ठिकाणी जर का व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर काय लक्षात येतं दादा, हे जे साईन आहे इज इक्वल टू साईन आहे, याला आपण काय म्हणणार आहोत, लेफ्ट हँड साईड, आणि या साईडला आपण काय म्हणणार आहोत, राईट हँड साईड. इथं काय लक्षात येतं, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय आहे, राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, किंवा सिम्पल आपण असंही म्हणू शकतो, या इक्वेशन या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये कोणतं साईन आहे, इज इक्वल टू साईन आहे. मग ज्या ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये इज इक्वल टू साईन असतं त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण काय म्हणणार आहोत, तर इक्वेशन. मग सिम्पल इथून आपण असंही लिहू शकतो, द अल्जेब्रिक एक्सप्रेशन, द अल्जेब्रिक एक्सप्रेशन containing is equal to sign, containing equal to sign. म्हणजेच हे जे इज इक्वल टू बराबरचं चिन्ह आहे असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये बराबरचं चिन्ह असतं त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर इक्वेशन म्हणणार आहोत. असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये इज इक्वल टू साईन असतं त्याला आपण काय म्हणणार, सिम्पल अल्जेब्रिक एक्सप्रेशन. याला मराठीमध्ये काय म्हणतात, समीकरण. काय म्हणणार आहोत आपण, इक्वेशन मीन्स समीकरण. इक्वेशन म्हणजेच काय असणार आहे, समीकरण. राईट, इथपर्यंत काय अडचण नाही. एक थर्ड नंबर एक्झाम्पल अजून एक ॲड करूयात, काही अडचण नाही. एक्झाम्पल नंबर थर्ड. अजून एक एक्झाम्पल ॲड केलं, सिम्पल x + y इज इक्वल टू द 2. x + y इज इक्वल टू 2. यामध्ये सुद्धा काय आहे, राईट हँड साईड इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड आहे असं म्हणा, किंवा मग एक एक्सप्रेशन आहे ज्याच्यामध्ये कोणतं साईन आहे, इज इक्वल टू साईन. मग असं एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये इज इक्वल टू साईन असतं त्याला आपण काय म्हणणार आहोत, इक्वेशन. काय म्हणणार आहे, इक्वेशन. आता इथं जे दिसतं हे प्रत्येक वेगवेगळे इक्वेशन आहे. मग यापैकी कोणतं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन असणार, कोणतं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे, कोणतं इक्वेशन हे म्हणजे कोणत्या इक्वेशनला कोणत्या टाईपमध्ये कन्वर्ट करतो आपण, हे आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूयात, काही अडचण नाही. बघा, वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत, इक्वेशन सर्वांना समजले असतील असे अपेक्षा करतो. उद्या येणाऱ्या क्लासमध्ये आपण स्टार्ट करूयात मेन चॅप्टरला, म्हणजेच लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलला. इक्वेशनपर्यंत सर्वांना समजलं आहे. परत सांगू, बघा, असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे इक्वेलिटीला रिप्रेझेंट करतं, दॅट मीन ज्याच्यामध्ये लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय असते, राईट हँड साईड असते, किंवा सोप्या भाषेमध्ये, सर्व सोप्या भाषेमध्ये आपण काय म्हणू शकतो की असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये इज इक्वल टू साईन असतं त्या एक्सप्रेशनला आपण काय म्हणणार आहे, तर इक्वेशन म्हणणार आहोत. इथपर्यंत काय अडचण दादा नाही, काही अडचण असली तर नक्कीच विचारा. बघा, वेगवेगळे एक्झाम्पल घेतले आपण इक्वेशनचे. आता यामध्ये प्रत्येक एक्झाम्पल्स हे साईन तर सर्वांना माहिती आहे ना, याला इज इक्वल टू साईन म्हणतो आपण, नाही तर परत प्रॉब्लेम. साईन कशाचं असणार आहे, इज इक्वल टूचं साईन आहे, या साईनला आपण काय म्हणत असतो, इज इक्वल टू. या साईनला आपण काय म्हणणार आहे, इज इक्वल टू. इथपर्यंत काय अडचण नाही. आता टाईप्स ऑफ इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं, क्युबिक इक्वेशन कोणतं असतं, बायनॉमियल इक्वेशन, या सगळ्या टर्म आपण 1 बाय 1 चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत. इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. हा जो क्लास होता आपला, हा टोटली इंट्रोडक्टरी क्लास आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त बेसिक टर्म्स बघितल्यात. याच्यानंतर येणारा क्लास म्हणजे उद्याच्या क्लासमध्ये सर्वजण हजर राहसाल अशी अपेक्षा आहे. उद्याच्या क्लासमध्ये आपण मेन चॅप्टरकडे बोलतोय, त्यामध्ये सुरुवातीचा थोडा पार्ट आपला अगोदर मेन बेसिकच जाणार आहे, जसं की लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं, त्यानंतर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कशाला म्हणणार आहोत. राईट, इथपर्यंत कोणाला काही अडचण नसायला पाहिजे. जरी काही अडचण आली तर मला उद्याच्या क्लासमध्ये नक्कीच कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून मला तुमचा डाऊट इथे सॉल्व करता येईल. आणि अजून काही इम्प्रूव्हमेंट करायचे असेल तेही सांगा.
मी सर्वांना तुम्हाला लँग्वेजविषयी विचारलेलं आहे की क्लास कोणत्या लँग्वेजमध्ये घ्यायचा आहे. तुम्ही सर्वांनी प्रिपेअर केलेली मराठी मला मान्य आहेत की मराठी आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेमध्ये जेवढं समजायला सोपं जातं एवढं अदर कोणत्याही भाषेमध्ये आपण समजू शकत नाही. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. त्यासाठीच मी हिंदीमधले लेक्चर तुमचे कन्वर्ट करतो कशामध्ये? मराठीमध्ये. इथपर्यंत काय अडचण नसायला पाहिजे. थँक्यू सो मच. तर सर्वांनी पहिलेपासून शेवटपर्यंत क्लास व्यवस्थित अटेंड केला त्यासाठी तुमचे सर्वांचे आभार. थँक्यू सो मच. उद्या सर्वजण हजर असताल. थँक्यू. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. काहीही अडचण नाही. 100 आउट ऑफ 100 मार्क्स पाडणं म्हणजे कोणती मोठी गोष्ट आहे का? नाही. फक्त पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमचं सातत्य कंटिन्यू असलं पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला काय करायचं? 2च गोष्टी करणं महत्त्वाच्या. 3 गोष्टी. पहिले क्लास करणे. क्लासमध्ये जेवढे पण एक्झाम्पल होतील ते एक्झाम्पल परत एकदा प्रॅक्टिस करणे आणि तुम्हाला जी DPP प्रोव्हाइड होणार आहे म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपर ॲडिशनल क्वेश्चन असणार त्याच्यामध्ये तेवढे क्वेश्चन तुम्हाला होमवर्कमध्ये प्रॅक्टिस करायचे. एवढं जरी काम तुम्ही कंटिन्युअसली करत राहिले तुमच्या एक्झामपर्यंत तर 100 आउट ऑफ 100ची गॅरंटी माझी. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात उद्या.